घराची सावली भाग 1. जुनं घर, नवीन सुरुवात. गावाच्या टोकाला एक जुनं पण सुंदर घर होतं. त्या घराला सगळे वारकरी देशमुखांचं घर म्हणून ओळखत होते. मोठं अंगण, तुळशी वृंदावन, घराच्या भिंतीवर चढलेल्या विहिरी आणि दारात लावलेली जुनी लाकडी घंटा. या घरात अनेक वर्षांच्या आठवणी जिवंत होत्या. या घरात राहत होते विठ्ठलराव देशमुख, त्यांची पत्नी सुमित्रा, मुलगा अमोल, सून कविता आणि नातू आरव. विठ्ठलरावांनी आयुष्यभर मेहनत करून हे घर उभं केलं होतं. त्यांच्यासाठी हे फक्त 4 भिंती नव्हत्या, तर त्यांच्या कुटुंबाची सावली होती. एक दिवस सकाळी अमोल शहरातून घरी आला. बाबा, मला तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, अमोल म्हणाला. विठ्ठलराव हसत म्हणाले, बोल ना बेटा, तुझ्यासाठी हे घर नेहमी उघडं आहे. अमोल थोडा शांत झाला. बाबा, शहरात मला चांगली नोकरीची संधी मिळाली आहे, पण त्यासाठी आपल्याला हे जुनं घर विकावं लागेल. त्यातून मिळालेल्या पैशातून आपण शहर मोठं घर घेऊ शकतो. हे ऐकताच विठ्ठलरावांच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं. विकायचं हे घर? त्यांनी हळू आवाजात विचारलं. हो बाबा, आता या जुन्या घराचा काय उपयोग? शहरात गेलो तर आपलं आयुष्य सुधारेल. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल, या घरात तुझ्या आईवडिलांच्या आठवणी आहेत, तुझं बालपण आहे. पण अमोलला वाटत होतं की तो कुटुंबाच्या भल्यासाठीच निर्णय घेत आहे. त्या रात्री विठ्ठलराव झोपले नव्हते. ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत होते. जुन्या कपाटाला हात लावत ते म्हणाले, या घराने किती सुख-दुःख पाहिलं आहे. आज माझाच मुलगा याला भरकम समजतोय. तेवढ्यात नातू आरव आला. आजोबा, तुम्ही दुःखी का आहात? विठ्ठलरावांनी त्याला जवळ घेतलं. काही नाही रे बाळा, फक्त जुन्या आठवणी आठवत होत्या, आरव म्हणाला. आजोबा, घर म्हणजे फक्त भिंती नसतात ना, घर म्हणजे आपली माणसं असतात. हे ऐकून विठ्ठलरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दुसऱ्या दिवशी घर विकण्यासाठी एक व्यक्ती पाहणी करायला आला. त्याने घर पाहिलं आणि म्हणाला, घर चांगलं आहे, पण खूप जुनं आहे. मी याची किंमत कमी देऊ शकतो. हे ऐकून विठ्ठलरावांच्या मनाला धक्का बसला. ज्या घरासाठी त्यांनी आयुष्य घालवलं त्याची किंमत काही पैशात ठरवली जात होती. ते म्हणाले, साहेब, या घराची किंमत तुम्ही पैशांनी लावू शकत नाही. अमोलला बाबांचा राग आला. बाबा, भावना घेऊन आयुष्य चालत नाही. काळ बदलला आहे. काही दिवसांनी अमोल शहरात जाण्याची तयारी करू लागला. कविताला मात्र मनातून हे पटत नव्हतं. ती सासूबाईंना म्हणाली, आई, मला वाटतंय आपण घाई करत आहोत. हे घर सोडणं एवढं सोपं नाही. सुमित्रा म्हणाल्या, घराची सावली सोडली की उन्हाची जाणीव होते बाळा. एक दिवस अचानक विठ्ठलरावांची तब्येत बिघडली. अमोल घाबरला. डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना ताण कमी हवा. त्यांच्यासाठी त्यांचं घर आणि कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. अमोल विचारात पडला. त्याला जाणवलं की ज्याला तो फक्त जुनं घर समजत होता, तेच बाबांच्या जगण्याचं कारण होतं. रात्री अमोल घराच्या शांत अंगणात बसला होता. त्याची नजर तुळशीच्या रुंदानाजवळ गेली. त्याला त्याचं बालपण आठवलं. बाबांनी सायकल शिकवलेली दिवस, आईने केलेला लाड, अंगणात खेळलेले क्षण. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनात म्हणाला, मी मोठं घर शोधत होतो, पण माझं खरं घर तर इथेच आहे. भाग समाप्त. पुढील भागात
अमोल घर विकण्याचा निर्णय बदलणार का? की शहरातील स्वप्नासाठी तो कुटुंबापासून दूर जाणार? आणि या जुन्या घरात लपलेलं कोणतं रहस्य बाहेर येणार? एपिसोड 2 मध्ये पाहू. घराची सावली एपिसोड 2 लवकरच.